विसर्जन मिरवणुकीचा आढावा आपण घेतच राहणार आहोत। मात्र तुर्तास जाऊया गणेश गल्लीमध्ये। गणेश गल्लीतून मुंबईचा राजा याची विसर्जन मिरवणूक सुरू होते। मूर्ती मंडपाच्या बाहेर येते। हाँ, अभी विसर्जन के लिए मूर्ति इधर भी है, बाहर जा रहे हैं। तर गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा गणेश गल्लीमधला हा गणपती सर्वांचं आस्थेचं स्थान आहे। आणि आता सर्वात प्रथम मिरवणूक निघते मुंबईमध्ये विसर्जनाची, ती म्हणजे गणेश गल्लीमधून मुंबईच्या राजाची। त्या पाठोपाठ अर्थातच मुंबईतले इतर मानाचे राजे हे सुद्धा बाहेर पडतात। मंडपाच्या बाहेर आता गणेश विसर्जनाची तयारी ही सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाची आरती सुद्धा संपन्न झाली आणि अतिशय देखणी आणि भव्य अशी मूर्ती आज मुंबईकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे। गेले 10 दिवस मुंबईच्या राजाला सुद्धा बघण्यासाठी मुंबईकरांनी अलोट गर्दी केलेली होती आणि अर्थात तशीच गर्दी आज सुद्धा गिरगाव चौपाटीपर्यंत बघायला मिळणार आहे। कारण ही अतिशय रेखीव, देखणी आणि भव्य अशी मूर्ती मुंबईच्या राजाची, तिचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी आता मुंबईकर आतुर झालेले आहेत। काही वेळातच मुंबईच्या राजाला निरोप दिला जाईल। अर्थातच त्याला सांगितलंही जाईल की पुढच्या वर्षी लवकर ये आणि पुन्हा एकदा आम्हाला चैतन्यानं आणि आनंदानं भरून टाक। ही मुंबईच्या राजाची मूर्ती आता मंडपाबाहेर निघते। खाली शिवशंकर आहेत आणि त्यानंतर गणरायाचं सुद्धा रूप आहे। त्याच्यामुळे अतिशय भव्य, देखणी आणि आखीव रेखीव अशी मूर्ती बघण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। गुलाल उधळला जातोय आणि ढोल ताशांच्या पथकाचा नाच सुद्धा आता टिपेला पोहोचणार आहे। गिरगाव चौपाटीवर सर्वात पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन होतं मुंबईतल्या, तो म्हणजे मुंबईचा राजा। त्यानंतर हळूहळू तेजुकाया गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि अर्थातच लालबागचा राजा हे सुद्धा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होतात। विसर्जन मिरवणुकांचा उत्साह तर असतोच, मात्र भाविकांच्या मनामध्ये एक हळवेपणा सुद्धा असतो। भाऊक निरोप देतानाचा हा क्षण मुंबईकरांना आपल्या कॅमेऱ्यात सुद्धा कैद करायचा असतो, डोळ्यांमध्ये सुद्धा साठवायचा असतो। त्यामुळे मुंबईच्या राजाची ही भव्य अशी मिरवणूक आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होते। छोटी मूर्ति ट्रैक्टर जाती तर मुंबईच्या राजाची ही भव्य दिव्य मिरवणूक आता निघते आहे। ढोल ताशांचा गजर सुद्धा टिपेला पोहोचतोय। पुन्हा एकदा जाऊयात गणेश गल्लीमध्ये। सीमा आडे आमची प्रतिनिधी आता सध्या सोबत जोडली गेली आहे। सीमा, मूर्ती मंडपाच्या बाहेर निघालेली आहे, काय उत्साह? बाहेर निघालेली आहे। जी पूजेची जी मूर्ती होती ती सुद्धा हलवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर गणेश गल्लीमध्ये सगळ्यात आधी विसर्जन मिरवणूक जी आहे ती मुंबईच्या राजाची निघते। सगळ्यात पहिला मान मुंबईच्या राजाला मिळतो आणि तशा प्रकारची तयारी आपण या ठिकाणी बघतोय। भाविकांनी, गणेश मंडळांनी या ठिकाणी गुलाल जो आहे तो उधळलेला आहे। एकच उत्साह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर नुकतीच काही वेळापूर्वीच मुंबईच्या राजाची जी आरती आहे ती संपन्न झालेली आहे आणि या आरतीनंतर मुंबईच्या राजाची राजेशाही मिरवणूक जी आहे ती निघाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो। भव्य दिव्य अशी मूर्ती आपण बघू शकतो आणि त्याचसोबत जे या ठिकाणी जे लोक आहेत, जे भाविक आहेत या ठिकाणी दाखल झाले, ते बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण बघू शकतो। गेल्या 10 दिवसात आपण जर बघितलं तर गणेश गल्लीमध्ये एक वेगळाच उत्साह होता। महाराष्ट्रातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते दाखल झाले होते आणि आज बाप्पाला निरोप देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी
दाखल झाल्याचं आपण बघू शकतो। या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे, बाप्पाची मूर्ती मंडपाच्या बाहेर निघालेली आहे। त्यामुळे एकीकडे आनंद उत्सव साजरा करत असताना भाऊक सुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपण बघू शकतो। जे भाविक आहेत ते भाऊक झालेत। बाप्पाला निरोप देताना जेव्हा बाप्पाची मूर्ती फिरते, जेव्हा बाप्पाची पाठ दिसते, तेव्हा भाविक हे इमोशनल होतात, भाऊक होतात। त्यामुळे एक वेगळा तर मुंबईच्या राजाची ही मूर्ती आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होते।